नमस्कार सगळ्यांना. हाय यूट्यूब फॅमिली. पहिल्यांदा जर तुम्हाला सगळ्यांना हॅपी होली. आज धुलीवंदन आहे, तर धुलीवंदनाच्या खूप खूप शुभेच्छा. आणि काल पोळी खाल्ली, आज कोणी कोणी नळी खाल्ली मला नक्की सांगा. आणि तुम्हाला मी यूट्यूब चॅनल माझा नवीनच आहे, तर मला सगळ्यांनी सपोर्ट करा असं मला वाटतं. तर इंस्टावरती आहेत माझे भरपूर फॉलोअर्स, परंतु मी यूट्यूबकडं लक्ष देत नाही आणि यूट्यूबवरती एवढे व्हिडिओ पण नाही आहेत माझे टाकलेले. मी फक्त शॉर्ट व्हिडिओ बनवते. हा लॉंग व्हिडिओ आहे तो पहिल्यांदाच बनवते. तर माझ्याबद्दल जाणून घ्या तुम्ही अगोदर. माझं नाव आहे अश्विनी तरंगे आणि माझी इंस्टाग्रामवरची आय डी अश्विनी तरंगेच नावाने आहे आणि यूट्यूबवरती अश्विनीची लाईफ स्टोरी या नावाने मी खोललेली आहे माझी आय डी. तर मला तुम्ही जसं इंस्टावरती भरभरून प्रेम दिलं तसं यूट्यूबवरती बी द्यावं ही माझी इच्छा आहे. तर माझ्या आयुष्याबद्दल मी तुम्हाला थोडंफार इंस्टाग्रामवरती सांगितलेलं आहे आणि यूट्यूबवरती शॉर्ट व्हिडिओमध्ये सांगितलेलं आहे, परंतु मी तुम्हाला माझ्या आयुष्याबद्दल सगळं काही सांगू इच्छिते. तर मी सांगितलं आहे तोपर्यंत तर माझं लग्न 13 वर्षी झालं होतं. आम्ही उस्तिडीचं काम केलं वगैरे वगैरे. मला 2 मुलं कारखान्यावरच झाली आणि ते कारखाना असतानाच प्रेग्नंट पण राहिले. डिलेवरी 15 दिवसा घरी येऊन दुसरा मुलगा, तर 15 दिवस मी 8.5 महिने पूर्ण काम केलं आणि नंतर 15 दिवसांनी माझी डिलेवरी झाली. तर एवढं खूप वाईट वेळेत मी खूप काम केलेलं आहे. खूप वाईट वेळ होती माझ्यावरती. तरीही मला एवढं समज नव्हता. मला असं वाटायचं आपलं आईवडील जे करतील तेच पूर्व दिशा आणि आपले जे आईवडील काही चुकीचं करणार नाही आहेत असं मला वाटायचं. आईवडिलांनाही कुणाच्या वाटत नाही की आपल्या मुलीचं असं वाटोळं व्हावं म्हणून, परंतु त्यांचे डिसिजन चुकले आणि एक डिसिजन चुकला तर तो पूर्ण आयुष्य बरबाद करून टाकतो. लग्न हे एक वेळेसच होतं असं म्हणणं आहे. परंतु मला मोठा मुलगा झाला त्यावेळेसही, पहिला मुलगा झाला आणि त्यावेळेसही माझ्या वडिलांचं असं म्हणणं होतं, आईला ते बोलले होते एक वेळेस माझ्यासमोर की तिचं आपण दुसरं लग्न करून देऊ, हा मुलगा त्याचा त्याला देऊ. तर त्यावेळेस आई काय बोलली की मी काही तुमच्यामध्ये पडत नाही, तुमचे तुम्ही बघून घ्या, बाप आणि पोरगी लग्न करा, काही करा, मी काही तुमच्यामध्ये पडणार नाही. मग तो विषय तिथं स्टॉप झाला, कारण हे आईच्या मर्जीनुसार पहिलं लग्न झालं होतं आणि माझे जे मिस्टर होते ते माझ्यापेक्षा दिसायला खूप छान होते असं म्हणून त्यांचं म्हणणं होतं की 2.5 एकर शेती असली तरी पोरगा चांगला आहे, गावाला घरदार नाही आहे त्याला, हे त्यांना माहिती होतं. पण लग्न झालं तिथून पुढं तमाशा असा चालू झाला. त्यांनी मला कामाला, म्हणजे ते जिथं कामाला जातील माझे मिस्टर तिथं मला घेऊन जायचे, तर माझी आई पण पाठवायची त्यांच्यासोबत. असं 2-3 जाग्यावर इंदापूर साईडला त्यांच्या मामाचं गाव आहे, तर तिथं त्यांनी कामाला वगैरे राहिले 2-3 जागेवर आणि तिथून उचल घेऊन 2-3 वेळा तो पळून पण गेलेला माझा नवरा. तर तिथल्या कामावरच्या मालकाने माझ्या आईला फोन करून बोलवलं आणि म्हणलं की तुमची पोरगी घेऊन जावा. मग परत आईने माझ्या असा निर्णय घेतला की याच्या मागं पाठवायचंच नाही हिला. मग मला आई कुठंच पाठवत नव्हती, मग मी माझ्या आईच्या घरीच राहायचे. मग तिथं राहायचे. मग माझा नवरा काय करायचा, 2-4 महिने तिथं राहायचा आई बाप्पाच्या घरी माझ्या. आणि त्याला जर असं त्याच्या डोक्यात आलं ना चला म्हटलं आई बाप्पाकडे जायचं, ते बारामतीला राहत होते, तिकडे गेला तो 4-4 महिने तिकडून रिटर्न येतच नव्हता. तर तोपर्यंत मी आई बाप्पाच्या दारात पडून राहायचे. आणि मुलींना मी सांगते की जशी रिस्पेक्ट आपल्या नवऱ्याच्या घरी असते तशी आईबापाच्या दारात रोज पडून राहिलं ना तर कुणी रिस्पेक्ट देत नाही आणि कुणी विचारही करत नाही आपला. हे मी खूप जवळून अनुभवलेलं आहे आणि खूप लहान वयात माझ्यावर जिम्मेदारी संसाराची पडली होती. पहिला मुलगा झाला त्यावेळेस माझ्या मोठ्या भावाचा निर्णय होता की आता दुसरं बाळ होऊन द्यायचं नाही, कारण एक झालं आहे त्यालाच हा सांभाळत नाही, मग दुसरं मूल होऊन द्यायचं तर त्याला कोण सांभाळणार म्हणला. तर त्यावेळेस आईने चूक केली. आई म्हणली की नाही एक झालं आहे आणि माझ्या मोठ्या मुलगा आहे त्याचं ना एक खूपच लहान होतं. मग आई म्हणली एकाला 2 जोड व्हायला पाहिजे. मग त्यांनी छोटा मुलाच्या वेळेस आईने मला म्हणलं राहू दे, म्हणली होऊ दे आणि आम्ही आहोत, जोपर्यंत तुझं चांगलं करून देत नाही तोपर्यंत आम्हाला मरायला मुभा नाही,
असं तसं बोलून त्यावेळेस झाला मुलगा दुसरा. आणि मग जोपर्यंत पोरं लहान लहान होती, मग 1 वर्षी असाच कारखान्याचा पट्टा पडला. आणि मी आणि त्याची आई म्हणजे माझी सासू आम्ही दोघी सेवा करत होतो. तर तो दारू पिऊन आला होता. तर त्याने दारू पिऊन आला आणि माझा हा उजवा हात आहे ना, मला असं खाली पाडला आणि खालून खडक होता. तो वरतून 2-3 लाथा मारल्या हातावरती. तर माझा हा हात तिथं कोपरामध्ये फ्रॅक्चर झाला होता. तर मग मी माझ्या आईला फोन केला. तर माझ्या आईला यायला 1-1.5 तास लागला. तोपर्यंत माझा हात पूर्ण एवढा मोठा सुजला होता. आणि माझा आई आणि माझा चुलत भाऊ मला घ्यायला आली होती. तर तो लहान मुलाला पाठवतच नव्हता, कारण आम्ही कारखान्याला जायचं म्हणून. मोठा मुलगा 9 महिन्याचा असल्यापासून माझ्या आईजवळच होता. फक्त लहान मुलगा माझ्याबरोबर होता आणि तो फक्त 2 वर्षाचा होता. तर माझ्या आईने ते म्हणायचे की पाठव पोराला. तर तो पाठवायला तयारच नव्हता. तो म्हणायचा माझं पोरगं आहे, मी नसतो पाठवत. आणि गावामध्ये चौकात त्याने मला खाली पाडून मारलं. असं एवढा जोरजोरात पाऊस येत होता. होळीचेच दिवस होते बघा. होळीच्या वेळेस असा पाऊस आला होता. आता रोडने असं पाणी पडत होतं. त्या रोडवर पाण्यात पाडून त्यांनी मला मारलं होतं. जेवढं आती आपण करतो ना, ते आपल्याला फेडावं लागतं बरं का. तो आता ह्या दुनियामध्ये नाही आहे. नंतर एवढी तो दारू प्यायचा. मग त्याला सगळ्यांनी सांगितलं की बाबा तू दारू पिऊ नको. त्याला 4 माणसं सांगून बैठकी बसवून सगळं करून सांगितलं. एवढं सगळं केलं की फक्त पोलीस कंप्लेंट त्याच्यावर करायची राहिली होती ना. सगळं केलं पण तो ऐकायला तयारच नव्हता. आणि माझी आई खूप जिद्दी होती की मला त्याच्याबरोबरच म्हणजे मी त्याच्याबरोबरच राहावं असं तिला वाटायचं. परंतु मला नंतर समजायला लागलं की हा माणूस आपल्यासाठी व्यवस्थित नाही आहे जोडीदार म्हणून. परंतु त्यावेळेस वेळ निघून गेली होती. मला 2 मुलं झाली होती. आणि मग जे आहे ते तर स्वीकारावं लागणारच आहे आपल्याला. बरोबर आहे. आपल्या आईबापाने करून दिले म्हटल्यावरती पोरांसाठी आईबापाच्या नावासाठी राहावं तर लागणारच. मग पुढं जाऊन 1 वर्ष असं आलं की शेवटचं वर्ष होतं ऊसतोडीचं माझ्यासाठी. तर त्याने मला मारल्यामुळं त्याच वर्षी मी आईच्या इथं थांबले. मग आईने माझा हातही नीट केला, दवाखान्यात नेलं. आणि आमच्या इकडं चोळणारे माणसे ते आळसुंदे म्हणून गाव आहे करमाळ्यापाशी. तिथल्या माणसापासून हात चोळून वगैरे मला नीटनाटका केला. आणि मला कोणीही कोणाचं फुकट करून देत नाही. तर मला तिथून ती कामाला घेऊन जायची. मला म्हणली तुझे पैसे तुला देते. आणि अंगावरती काम म्हणजे अशी टोळी होती बायांची, 5-6 बाया होत्या. आम्ही अंगावर कामं घ्यायचो, कांदे कापायला, कांदे काढायला. आमच्या गावात कामं नव्हती माझ्या माहेरात. तर आमच्या आजूबाजूच्या गावांना टेम्पो यायचा न्यायला. त्या टेम्पोमध्ये जायचो आम्ही. अंगावरती कामं घ्यायचं, सूर्यफूल काढायचं, असं बाजरी काढायची, याची त्याची कामं घ्यायचो. तर असं काम करून त्यांनी माझ्याकडून घेतलं. आणि लास्टला मी पैसे मागितले. माझ्या मुलाला, मोठा मुलगा आहे ना, त्याच्या पेशी कमी झाल्या होत्या शरीरातल्या. तर डॉक्टर मला म्हणले त्याला 5 दिवस सलाईन लावावं लागेल. तर मी म्हणलं आता पैसे नाही आहेत मला, पैसे दे. तर आई मला म्हणली तुझी 2 पोरं सांभाळली, तुला सांभाळलं, तुझा दवाखाना केला, मग त्याला पैसे नाही का लागले. तर मग तुला कुठून पैसे द्यायचे आम्ही. तर तू बघ मला म्हणली काय करायचं दवाखान्याचं काय नाही. तर माझ्याकडं पर्याय काहीच नव्हता. नाईलाजानं मला त्या माझ्या पोराच्या दवाखान्यासाठी मी उचल घेतली माझ्या चुलत भावाकडून. मी म्हटलं मला पैसे पाहिजेत, मी काम करते तुझ्याकडं. आणि त्याची टोळी बाहेर गावी जात नव्हती उचलून, गावात राहायची. गावात भरपूर ऊस होते. मग त्याने मला दवाखान्याला पैसे दिले. मी दवाखाना केला आणि उरलेले पैसेच कानातलं केलं होतं. कानातलं मी पट्टा पडल्यावर केलं. परंतु तोपर्यंत मला असं वाटायचं की पैसे फिटतात का नाही फिटत काय. मग मी त्याला म्हणलं माझं पैसे तुझ्याकडेच राहू दे, मला 10,000 रुपये दे फक्त पोराच्या दवाखान्यापुरते. तर तो म्हणला तसं नाही, तुझे पैसे जेवढे ठरले 30,000 रुपये अर्ध्या पैतीची उचल, तुला तेवढे देऊन टाकणार मी. तर तो मला असं म्हणला की ते पैसे ना मी माझ्या हाताने कोणाला तरी ज्याला गरज आहे त्याला व्याजाने देतो, ते पैसे तुला मी परत रिटर्न देऊन टाकन म्हणला. तर मी म्हणलं बरं ठीक आहे. तर सॉरी, तब्येत नाही बरोबर माझी जरा. तर माझं मोठ्या भावाला माहीत झालं. तर त्याला पैशाची गरज होती. मग त्यांनी काय त्याला म्हणला तिचं पैसे ना मला दे, मी देतो तुझ्याकडंच म्हणला.
आणि पैसे वगैरे त्याला दिले. मी काम करायचे, तर मी माझ्या नवऱ्यासोबत बोलत नाही म्हणून माझी आई पण माझ्याबरोबर व्यवस्थित वागत नव्हती. त्यांना वाटायचं नवऱ्याला बोलावं की नाही, तिच्याबरोबर हे करावं. आणि मी जिथं उचल घेतली तिथंच माझ्या नवऱ्याने पण त्याच चुलत भावाकडनं उचल घेतली होती त्या वर्षी. आणि मग मी जर म्हणजे माझं जेवण बनवत नव्हती, माझं मला बनवावं लागायचं. मी आईच्याच घरी राहत होते, तर काय करावं काय नाही मला काहीच सुचत नव्हतं. माझी जर कपडे बाथरूममध्ये राहायचे तर तसेच संध्याकाळपर्यंत राहायचे धुवायचे. वहिनी होती मग ती माझी मोठी, परंतु कुणी माझ्या कपड्याला हात लावत नव्हतं, तसेच ठेवायचे. त्यांनी ना खूप मला हे केलं, झोपायला जागा घरात देत नव्हते. तर माझ्या चुलत भावाच्या पोरी मोठ्या मोठ्या होत्या, 10वी 12वीला अशा. त्या पुरींसाठी स्पेशल रूम होती, तर मी त्या पुरींच्या रूममध्ये जाऊन झोपायचे. मला झोपायला पण जागा ठेवत नव्हती घरात. असं माझ्यावर मुद्दाम वागायचे. मी म्हटलं आता कसं असतंय, आपण एक वेळ जर पैसे घेतले एखाद्याशी तर त्याचं काम म्हणजे शेवटपर्यंत पार पाडणं हे गरजेचं असतं. आणि त्यातलं लांबचं नातं नव्हतं, आमच्या घरासमोरच घर माझ्या भावाचं आहे, त्याचीच उचल होती. म्हणून मला ते काम करावं लागलं. आणि त्या वर्षी कारखान्याचा पट्टा पडल्याच्या नंतर माझ्या चुलत भावाच्या पोराचं लग्न होतं एका. तर माझा तर चुलत भाऊ आहे ना, मला थोडंसं घाण बोलला होता. तर मी सांगितलं आईला आणि त्यांना, मला तो असा बोलला की तुझा नवरा नीट राहत नाही, असं तसं करतो, काही करतो. तर म्हणजे असंच बोलला होता. कसं असतं, आपलं चांगलं नसलं ना तर आपल्या चारित्र्यावर कोणी बोट उचलतं म्हणजे, किंवा आपला फायदा घ्यायला बघतात लोक. तर असं बोलला होता मला तो. तर मी घरी सांगितलं. तर माझा मोठा भाऊ आणि आई काही म्हणले की तुझ्यासाठी आमची भाऊकी सोडून द्यायची का आम्ही, आणि त्याच्या पोराचं लग्न आहे. मग मी म्हटलं माझे पैसे जे घेतलेले आहेत तुम्ही, ते माझे पैसे व्याजासकट द्या म्हणलं, तुम्हाला माझी किंमत नाही. तर माझ्या भावाने सगळ्या पाहुण्या रावळ्यांना सांगितलं लग्नाला आलेल्या की हिचं पैसे व्याजाने नव्हतं ठरलं, तरी पण ही म्हणते की व्याजाने ठरलेले पैसे. तर मग माझ्या चुलत भावाला मी बोलवलं, म्हणलं तू पैसे देताना व्याजाने दिले होते, कसे दिले ते तू दे म्हणलं मला. तर तो म्हणला कसे दिले होते, मी तुला व्याजानेच दिले होते ना पैसे. माझ्या मोठ्या भावाला तो चुलत भाऊ बोलला. आणि मग त्याने माझे पैसे दिले. तिथून माझं माहेर सुटलं. माझे कपडे, पोरांचे कपडे घराच्या बाहेर फेकून दिले आईने. म्हणले तुमचा इथं काही संबंध नाही, तुम्ही तुमचं बघा. मग मला तिथून निघाल्यावरती मला माझ्या नवऱ्याकडंच जाणं भाग पडलं. मी 6 महिने त्याला बोलले नाही कारखान्याचा पटा पडेपर्यंत, तरीही शेवटी मला त्याच्याकडंच जायला भाग पडलं. तिथून पुढं आम्ही पुण्याचा प्रवास चालू केला. तर पुण्याला कारखाना केला 10 वर्ष. आणि मुलं लहान असताना समजा 1-2 वर्षामध्ये गेली असतील, बाकीचे 4-5 वर्ष तर आम्ही पुण्यामध्ये काढले. परंतु विषय असा झाला की मी माझ्या नवऱ्यापासून वेगळं राहत होते. मी पुण्यात पण आले तरी त्याचं वागणं बदललं नव्हतं. त्याला असं समजलं होतं की आई बापापासून ही लांब झाली, हिला माझ्याशिवाय कुणीच नाही, मी हिला जसं वाटेल तसं हिच्यासोबत वागू शकतो. मग मी निर्णय घेतला. आम्ही राहत होतो पिंपरी चिंचवडला. तिथून मी 2 पोरं आणि जेवढं लागते सामान, गॅस बीस तेवढंच घेतलं, रिक्षामध्ये जेवढं बसेल तेवढं सामान, बाकीचं सामान तिथंच सोडलं. आणि तो कामाला निघून गेला की मी कुंजरवाडीला आले. माझी आत्याची मुलगी राहते, त्याने मला रूम वगैरे बघितली होती. तर मग मी तिथं राहायला लागले. नर्सरीमध्ये एका कामाला जायचे मी. तिथं मला 200 रुपये रोज भेटायचा. आणि लॉकडाऊन असल्यामुळे पोरांच्या शाळा पण चालू नव्हत्या. पोरं बॅगा भरायचे, थोडंफार 100 रुपयाचं दिवसाचं काम करायचे. असं 300 रुपये म्हणजे 9,000 रुपये महिन्यात. मला 1,500 रुपये भाडं होतं. तेवढ्यामध्ये मी ॲडजस्ट करायचे. मी 2 वर्ष तिथं काढली. आणि एक दिवशी मला रात्रीच्या 12 वाजता माझ्या सासूचा फोन आला की ह्याला नगरला पण नेलं होतं, पण तिथं पण डॉक्टरांनी घरी पाठवलं आहे. म्हणतात की बायको पोरं असली त्याला घेऊन बघा, आणि त्याचं पोट लय फुगलं आहे, आणि संडासच्या आतडे त्या नळीलाच गाठ होती त्याच्या, कॅन्सरची, असा रिपोर्ट आला. जास्त आती जर केलं ना तर त्याची माती खूप लवकर होती. त्याचं मरायचं वय नव्हतं, परंतु त्याने ना खूप आती केलं होतं.
खूप अति म्हणजे खूप आकृत केलं होतं. काही गोष्टी मी ह्या सोशल मीडियावरती नाही सांगू शकत म्हणून. परंतु तो कसा वागला होता माझ्यासोबत ते माझं मला माहिती आहे. आणि तुम्हाला या 10-15 मिनटाच्या व्हिडिओमध्ये मी काही नाही सांगू शकत. परंतु तरी मी माझं थोडंसं मत मांडण्याचा प्रयत्न केला. त्याचं ऑपरेशन पण केलं. नंतर परत ती गाठ त्याला सांगितलं होतं दारू पिऊ नको. नंतर तो दारू दिवस व्हायच्या आतमध्येच जायचा दारू प्यायला. आणि मग त्याचं ऑपरेशन झाल्यावर मी म्हटलं जाऊ द्या बाबा, आता मरणाच्या दारातून बाहेर निघलाय तर आता नाही पिणार हा दारू. म्हणून मला म्हणलं इथं नर्सरीमध्ये काम करून तुझं काय बा एवढ्यात भागणार नाही आपल्यांचं. आणि मी काम करतो. परत पिंपरी चिंचवडला आलो होतो. ड्रायव्हर होता एका ट्रॅक्टरवर काम करायचा. तर तिथं काम करून जेवढी बिकट परिस्थिती होती ना, त्याची संडासची आतडी कापली गेलेली होती. त्याच्यामुळे ना त्याची संडाससुद्धा पॅन्टमध्ये कधी कधी टॉयलेट व्हायची. ते सुद्धा मी साफ केलं कितीतरी वेळा. परंतु त्याचं पिणं कधीच कमी होत नव्हतं. सकाळी झोपेतून उठला की चहा प्यायच्या अगोदर तो दारूच्या ढाब्यावरती, दारू तर प्यायचं कसले ते प्लास्टिकच्या कॅरी बॅगमध्ये दारू असते, कसली घाण दारू प्यायचा. मग 1-2 वर्ष नीट राहिला. नंतर परत त्याला तोच आजार परत उद्भवला. त्यात ऑपरेशन केलं. परंतु ते पूर्ण आतडं सडलं होतं पोटातलं. ते पूर्ण आतडंच काढावं लागलं. तर माझ्या नवऱ्याला मरून कमीत कमी आता 8-9-10 महिने झाले असते. माणसाचं जीवन हे खूप थोडं आहे. पोरं पण एक 8वीला आहे, एकाने शाळा सोडली. पोरंही ऐकत नाहीत. जे करू नका म्हणतील ते करतात. शेवटी आईला काही घाबरणार आहे का? आणि शेवटी रक्त ते त्यांच्या बापावरतीच. त्याचं रक्त त्यांच्यामध्ये तशीच येते. पण थोडेफार मी सुधारायचा प्रयत्न करते, परंतु ऐकत नाहीत माझ्या पण त्या गोष्टी. तर असा माझ्या आयुष्याचा प्रवास आहे आजपर्यंतचा. तर याच्यामध्ये खूप काही मी स्कॅम केलेला आहे. तुम्हाला संपूर्ण काही सांगितलेलं नाही आहे. तर माझं गाव करमाळा तालुका आहे. तिथं माझं गाव आहे. आसपास सासर पण तिथलंच आहे, माहेर पण तिथलंच आहे. मी गावाचं नाव नाही तुम्हाला सांगू शकत. तर माझं इंस्टावरती आहे 10,000पर्यंत फॉलोअर्स आहेत. आणि यूट्यूबला काही जास्त नाही आहेत, कारण मी यूट्यूबला जास्त ॲक्टिव्ह नसतेच. तर माझा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर माझं नाव सांगितलं आहे मी, माझं गाव सांगितलं, चॅनलचं नाव सांगितलं, तर मला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि सपोर्ट करा. माझा व्हिडिओ कसा वाटला मला नक्की सांगा. आणि माझे डेली रुटीनचे इथून पुढं मी प्रयत्न करेन की डेली रुटीनचा एक तरी ब्लॉग तुमच्याबरोबर मी शेअर करेन. आणि त्या ब्लॉगमध्ये माझ्या आयुष्यातल्या अशाच काही घटना मी तुमच्याबरोबर शेअर करेन, जशा मला आठवतील तशा. तर भेटू नेक्स्ट व्हिडिओमध्ये. बाय.